नमस्कार मंडळी. आम्ही आज वास्तुशांतीसाठी अकोट येते. हे बघा, माझी मोठी बहीण आणि तिच्या घरचे आहेत. इथं मी, माझा मुलगा, माझी भाऊजाई, माझी मोठी, आम्ही सर्वच आहे. हे चालू आहे वास्तुशांतीची पूजा. याच्यामध्ये सर्व नवग्रहांची पूजा यांच्या घरामध्ये मांडली आहे आणि खूप छान पद्धतीने त्या महाराजांनी पूजा करून दिलेली आहे. आणि हे आम्ही मागे आमच्या स्वतःच्या सोयीच्छेने जातो आहे. असं काही महाराजांनी सांगितलं नाही, पण आमची हौस म्हणून तिचं व्यवस्थित छान वाटलं पाहिजे म्हणून करून राहिलेलं आहे. त्या दोघांना जोड्याने फिरायला सर्व खोल्यांमध्ये सांगितलं आहे, त्यामुळे ते कळस घेऊन फिरून राहिलेले आहे. आणि समोरच्या खोलीमध्ये पूजा मांडलेली आहे. तिचं बेडरूम आहे आणि समोर बैठक रूम आहे आणि त्याच्या समोर मध्ये ती पूजा मांडलेली आहे. आपल्याला आता पुढे गेल्यावर दिसणारच आहे ती पूजा. आणि बघा, आम्ही सर्व त्यांच्या मागे मागे चाललेलो आहे. हे समोरच्या खोलीमध्ये आता आपल्याला पूजा दिसेल. ते पुढे आहेत ते महाराज आहेत आणि ह्या तिच्या नंदा आहेत, दोघीजणी. खूप छान बहिणीसारख्या राहतात ह्या चौघी जणी आणि खूप छान हॅपी फॅमिली आहे यांची. हे बघा, नवग्रहांची पूजा किती छान पद्धतीने मांडलेली आहे. बघा, तुम्हालाही आवडेल. पाहूनच प्रसन्न वाटते. एकदम एकदम छान पूजा दिसते आहे. पावशे हे कळस हे मी सजवलं आहे. बघा, पूर्ण नवग्रहांची पूजा इथं मांडलेली आहे. याच्यामध्ये कुठेच काही कमी नाही आहे. तर कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कोणी वास्तुशांतीला गेले असाल तेही मला सांगा. हे तिच्या दिराणीची बेडरूम आहे. तिकडे चाललेले आहेत ते सर्व. हे तिची मुलगी आहे आणि हे लहान जिजाजी आहेत. कसं वाटलं घर तेच आहे. बघा, हा दोघं कसे भांडायला लागले आहेत, कसे मस्त आहेत. आणि आता यांचं राऊंड मारणं पूर्ण झालेलं आहे. आता हे हवनाला बसणार आहेत आणि पूजा संपूर्ण करतील. आणि मग हवन झाल्यानंतर आरती होईल आणि त्याच्यानंतर पूजा पूर्णपणे. आता किचनला इथं कळस ठेवायचं सांगितलेलं आहे आणि इथं तिच्या हाताचे छापे मारायला सांगितले आहे. आता इथं कळस ठेवते. बघा, आता किचन आहे आणि इथं आता ती तिच्या हाताचे छापे मारणार किचनमध्ये. माझी बहीण छान दिसते आहे माझ्यापेक्षा, मला माहीत आहे. ती खूप गुणाची आहे माझ्यापेक्षा, त्याच्याबद्दलही काहीच शंका नाही. आता हवनाची तयारी करता. हे झेंडे जे आहेत हे वरती टेरेसवर 4 कोपऱ्यावर बांधायचे आहेत. त्याच्यासाठी ते तयार केलेले आहेत. ते आता हे मुलं घेऊन जाऊन बांधून येतील. मुलगा आहे, त्यांनी घर खूप छान सजवलं. रात्रभर जागरण करून त्यांनी घराला डेकोरेशन केलं आहे आणि खूप छान दिसते. बाहेरून लाईटिंग वगैरे, फुलांच्या लढा, बुके वगैरे सर्व व्यवस्थित केलेलं आहे. तो खूप लहान असूनही खूप समजदार आहे. तिचा मुलगा खूप मनाचा आहे, गुणाचा आहे. बघा, बुजी अजून एकदा जवळून इकडे बघून घ्या. अजून काही असल्यास तुम्ही सांगा की काय पाहिजे होतं का त्याच्यामध्ये. पारली आहे छान पद्धतीने. आणि आता हवन पेटवायची वेळ झालेली आहे आमची. हवनाला ते चौघही बसणार आहे. त्याच्यानंतर मग आरती होईल. हे बघा, ही छापे मारते आहे. छापे मारणं झाले की मग ते बसतील हवनाला चौघेजण. आणि आमचंही काम झालेलं आहे, त्यामुळे आम्ही आता पूजेमध्ये